ठेवायची आहे, अन्यथा 1 मिनिट जर जास्त घेतलास आपल्याला एक खेळाडू 30 सर्कलमध्ये घेतला जाईल याची नोंद घ्यायची आहे. ही कमिटीतर्फे आयोजकांतर्फे एक स्ट्रिक्ट वॉर्निंग आलेली आहे. तर आपली विनंती असते त्याला फलंदाज त्वरित आपण आपल्या आपल्या क्रीजमध्ये पोहोचायचं आहे आणि पंच आपण मॅच सुद्धा सुरुवात करायची आहे. 3 ओव्हरची मॅच राहील, नवीन चेंडू दिले जातील आणि या 3 ओव्हरच्या मॅचमध्ये पाहूयात कोण जिंकेल आणि कोण हरेल, कारण की क्वार्टर फायनलची पहिली मॅच पाहायला मिळते. त्यानंतर आपण फायनल पाहत आहोत. फायनलमध्ये आपण पाहतोय बिरोडी संघाला, परंतु त्यांच्या समोर कोणता संघ खेळेल, चांदे असेल की दहीगाव असेल, ते येणारे ते 6 षटक नक्कीच सांगितले जातील. मॅचला होते सुरुवात, काउंटर होते सुरू. 3, 2, 1 शो द गुड गेम. पहिला चेंडू फटका सुरेख आहे. पहिला चेंडूवर भिडकावून दिलाय, आल्या आल्या नजाकत दाखवत असताना चेंडू भिडकावून दिलाय सीमारेषे पार. हा येतोय दर्जेदार चौकार. नक्कीच पहिल्या चेंडूवर चौकार लागवला गेला आणि 4 धावेनं स्वतःचं आणि इथे मात्र संघाचं खाते ओपन करताना आपण कुणालला पाहिलं. नेहमीची जोडी मैदानात पाहायला मिळते, कुणाल आणि अजय. नक्कीच जेव्हा जेव्हा दहीगाव संघाचा विचार केला जातो तेव्हा तेव्हा यांना आपण पाहत असतो, परंतु ह्या मॅचमध्ये कशी कामगिरी करतात हे पाहण्यास योग्य असेल. फटका सुरेख आहे, परंतु चांगली फिल्डिंग केली गेली आहे. थोडीशी थोड्यापैकी वाईट पाहायला मिळाली. पाहता पाहता इथे मात्र एक धावून काढली गेली आहे. एका धावेनं धाव फलक मात्र सहजरित्या पुढे सरसवत आहे. धाव संख्या पोहोचली गेली आहे ती मात्र 5 या धावसंख्येवर. अतिशय सुरतीचा असा सामना पाहायला मिळतोय, कारण की क्रिकेट म्हटलं ना तर आताचा क्रेजमध्ये फक्त एकच नाद चाललेला आहे, तो म्हणजे बैलगाडा शर्यत. परंतु मित्रांनो, क्रिकेटचा जर नाद लावायचा असेल ना तर क्रिकेट वेडे म्हणायला लागतो. क्रिकेटचा वेड आपल्या मनामध्ये असणं हे महत्त्वाचं असतं, कारण की आपण जेव्हा क्रिकेट खेळतो तेव्हा आपल्या गावासाठी खेळतो आणि जेव्हा गावाची जर्सी आपल्या अंगावर असते ना तेव्हा आपण असं वाटतं की आपल्या देशासाठी खेळतो की काय. हा क्रेज आहे, हा वेडेपणा आहे क्रिकेटबद्दलचा. फटका सुरेख आहे, परंतु पाहूया आता हलकट कट केलंय. थर्ड मॅच तिसरे चेंडू जातोय, थोडंसं फंबल होताना पाहायला मिळतंय. मिसफिल्डच्या स्वरूपात आणखीन एक धाव इथे धावून काढली जाते आणि पाहता पाहता या 2 धावेनंतर धाव फलक सहजरित्या पुढे सरसावत आहे. धाव संख्या पोहोचली गेली आहे ती धाव फलकावर पाहायला मिळते मध्येचा 7 धावा. आतापर्यंत बघायचं झालं तर 3 चेंडू टाकले गेलेत आणि 3 चेंडूसाठी नक्कीच इथे म्हटलं 2 मिनिटांचा वेळ घेतला गेलाय. नक्कीच तुम्हाला 10 मिनिटं दिली गेली आहे, त्यामुळे आपल्याला 3 षटक कंप्लीट करणं हे महत्त्वाचं राहणार आहे. तर आपल्या वेळेनुसार आपण षटक कसं कंप्लीट करता येईल ना हे महत्त्वाचं राहणार आहे. पुढील चेंडू आता मात्र नक्कीच इथे मात्र बॉल जर कलेक्ट केला गेला असता तर फलंदाजाला इथून परतावं लागलं असतं, परंतु काय घडलं, झेल मात्र सोडला गेला. अनेक जीवदान दिलं गेलंय, तो सुद्धा कोणाला, नक्कीच दहीगाव संघाचा बॅकबॉन हा डिटर फलंदाज, एक डॅशिंग पर्सनॅलिटी आहे अजयचा, झेल सोडला गेलाय. नक्कीच जेव्हा जेव्हा दहीगाव संघाचा विचार केला जातो तेव्हा तेव्हा अजयचा विचार सुद्धा केला जातो, कारण की दहीगाव संघाला जर कोणी मोठं केलं असेल ना त्याचं एकमेव कारण आहे ते म्हणजेच अजय वाघे. अजूनही षटकातील 2 चेंडू शिल्लक आहे. आपण मात्र बॉलिंग ट्रॅकवर गौरवला पाहतोय, चांगली बॉलिंग केली आहे. पुढील चेंडू बॅटची लिडिंग आहे, स्लिप मध्ये फिल्डर होतं, परंतु थोडंसं फंबल होताना पाहायला मिळालं. मिसफिल्डच्या स्वरूपात तिथे एक धाव मात्र धावून काढली गेली आहे. पाहता पाहता पुन्हा एकदा या सिंगलनं धाव फलक हलकं वाढलं गेलंय. धाव संख्या धाव फलकावर पाहायला मिळते आहे ती मात्र बिनगडी बाद 8 धावा. शेवटचा चेंडू असेल आणि या पहिल्या षटकातील म्हणजे स्लॉग वरच्या पहिल्या षटकातील या शेवटचा चेंडू आहे आणि या शेवटच्या चेंडूवर मोठा फटका येईल, सिंगल येईल, डबल येईल का विकेट येईल, हा येणारा शेवटचा चेंडू मात्र नक्कीच सांगून जातोय. नक्कीच आपण पाहू शकता एबीडी स्पोर्ट्सच्या लाईव्हच्या माध्यमातून चांगलं प्रेक्षेपण दाखवलं जातंय आणि नक्कीच कॅमेरावर सुद्धा चांगलं पाहायला मिळतोय. पुढील चेंडू फटका सुरेख आहे, गेंद इस स्लॉट में उसे पार किया, पार्किंग प्लॉट में चेंडू जातोय 1 बाउंस ओव्हर द रोप, सीमारेषे पार. हा येतोय दर्जेदार चौकार. तर मात्र पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धाव संख्या धाव फलकावर पाहायला मिळते ती बिनगड्यांच्या मोबदल्यात 12 धावा. 12 रन्स, लॉस ऑफ 0 विकेट्स. आतापर्यंत हे समीकरण राहिलंय. 3 ओव्हरची मॅच आहे. नक्कीच तुम्हाला वारंवार सांगितलं जातं की आपल्याला 10 मिनिटं दिली जातात, त्या 10 मिनिटांमध्ये आपल्याला 3 षटक कंप्लीट करणं महत्त्वाचं राहणार आहे. तर पहिल्या षटकासाठी नक्कीच 3.5 मिनिटांचा वेळ आपण घेतला गेला याची सुद्धा नोंद घ्यायची आहे. यापुढे उर्वरित वेळामध्ये आपल्याला उर्वरित षटक कंप्लीट करणं हे महत्त्वाचं राहणार आहे.
तर ओव्हर नंबर 2 आपण बॉलिंग ट्रॅकवर अक्षयला पाहतोय. उजव्या हाताचा गोलंदाज आपण अक्षयला पाहतोय, कारण की पहिल्या सामन्यांपासून अक्षय याने चांगली बॉलिंग केली आहे, चांगली बॅटिंग केली आहे, चांगली फिल्डिंग केली आहे, परंतु झालं गेलं पूर्ण विसरावं लागेल. आता ह्या मॅच मध्ये आपण कसे खेळणार आहात त्याला आता इथून मात्र महत्व दिलं जाणार आहे. तर मॅचला पुन्हा एकदा होते सुरुवात. गेम ऑन होताना आपण पाहायला मिळते. 12 धावा धाव फलकावर. तर पुढील चेंडू आता मात्र नक्कीच पहिल्या चेंडूवर इथे गडी बाद होतोय, झटका लागतोय तो मात्र इथून पुढे दहीगाव या संघाला. अजय बॅक टू द पवेलियन. नक्कीच आपल्या स्क्रीनवर पाहू शकतात कशा प्रकारे फटका सोडण्याचा प्रयत्न केला गेला होता, पण थोडीशी चेंडूवर बोटे फिरवली गेली आणि ते फिरत असताना एक चांगल्या टप्प्यावर चेंडू हाताला गेला. बॅटची लिडिंग येत लागली गेली. एसटी रक्षक चुकी करत नसताना हा चेंडू मात्र कॅरी केला गेला आणि परतावं लागलं ते हार्ड हिटर फलंदाज अजयाला. अजय बॅक टू द पवेलियन आपण पाहायला मिळतोय. न्यू बॅटर एंटर झालाय, अभि आलाय आणि येथून पुढे उर्वरित चेंडू जितके चांगले कुणाल खेळेल तितकंच महत्वाचं राहणार आहे, कारण की 3 चेंडूंमध्ये 9 धावा त्यांनी जमा केल्यात. अतिशय चांगली बॅटिंग पहिल्या मॅच पासून त्याला पाहतोय. अतिशय आक्रमकरित्या इथे मात्र बॅटिंग करता त्याला पाहतोय. फटका सुरेख आहे, नक्कीच फील्ड सज्ज असेल, चुकी करणार नाहीये. इथे मात्र पकडला गेलाय झेल आणि ते संपलाय फलंदाज अभिचा खेळ. अभि बॅक टू द पवेलियन. नक्कीच आल्या आल्या मोठा फटका खेळण्याचा अवि याने प्रयत्न केला गेला होता, परंतु एक चांगला झेल टिपला गेला. त्या झेलच्या माध्यमातून अविला मात्र पहिल्या चेंडूवर डगआउटच्या दिशेने परतावा लागलाय. नक्कीच न्यू बॅटर आपण पाहतोय. राहुल आलाय. 12 धावा धाव फलकावर लागल्या गेल्यात. त्यानंतर 2 विकेट्स कॅरी केल्या गेल्यात. कुठेतरी चुकी करताना आपण दहीगावचे बॅटर्सला पाहतोय. पहिल्या 2 चेंडूमध्ये 2 विकेट्स कॅरी करण्यामध्ये यश मिळालंय. ते दोन्ही अक्षय बॉलिंग अक्षय बॉलरला नक्कीच चांगली बॉलिंग करतोय, कारण की पहिल्या षटकामध्ये जरी धावा आल्या असतील ना तरी पण अक्षयने सुंदरसं कमबॅक केलं गेलंय. 2 चेंडू टाकले गेले, 2 गडी बाद त्याच्या माध्यमातून इथे मात्र केले गेलेत. फ्री हिटचा चेंडू आता मात्र नक्कीच हलकट कट केलाय. फिल्डर सज्ज असेल, परंतु एकापेक्षा दुसरी धाव मिळणार नाहीये. पाहता पाहता इथे सिंगलने कन्व्हर्जन करत असताना धाव फलक मात्र सिंगलने थोडंसं हलकं पुढे सरसवतंय. धावसंख्या धाव फलकावर पाहायला मिळते ती मात्र 13 या धावसंख्येवर. 13 धावा स्कोर बोर्डवर पोहोचले गेले. इथून कुठेतरी चांगली कामगिरी करावी लागेल. 6 मिनिटं याच्या इथून मात्र तुम्ही खर्च केले गेलेत, तर इथून पुढे तुम्हाला 4 मिनिटांमध्ये उर्वरित चेंडू आणि उर्वरित तिसरं षटक कंप्लीट करावं लागणार आहे. याची सुद्धा नोंद कॅप्टन चांदे संघाचं आपण नोंद घ्यायची आहे. आपण 6 मिनिटांचा वेळ घेतला गेलाय, त्यानंतर 4 मिनिटं आपल्या हातामध्ये आहेत, तर आपल्याला ते 4 मिनिटांमध्ये हे उर्वरित चेंडू आणि एक षटक कंप्लीट करायचं आहे. पुन्हा एकदा अक्षय सज्ज पाहतोय. आता मात्र स्ट्राईक एंडवर कुणाल, ज्याच्या माध्यमातून चांगले चौकार पाहायला मिळाले, तो आता मात्र स्ट्राईक एंडला पाहायला मिळतोय. डाव्या हाताचा फलंदाज, फुल टॉस चेंडू, लॉलीपॉप चेंडू होता, चेंडूला भिडकावून दिला, नक्की स्टँड अँड डिलिव्हर डिस्पॅच केलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा येतोय A1 क्वालिटीचा दर्जेदार षटकार. नक्की षटकार लगवला गेला आणि त्या 6 धावेनं धाव फलक भरकन वाढलं गेलं. धाव संख्या धाव फलकावर पोहोचली गेली आहे ती मात्र 19 या धाव संख्येवर. 19व्या धाव फलकावर लागल्या गेल्या. 2 गड्यांच्या मोबदल्यात अजूनही या षटकातील 2 चेंडू शिल्लक आहेत आणि आपण पाहतोय स्ट्राईक एंडवर कुणाल. पुढील चेंडू हाफ टक्का चेंडू होता, पूल पॉवरफुल अँड सक्सेसफुल, नजाकत भरा फटका पाहायला मिळाला. चेंडू बॅक टू बॅक जातोय सीमा रेषा पार. हा येतोय दर्जेदार षटकार.
नक्कीच ओव्हर क्रमांक 2 पाहतोय. अजूनही एक चेंडू शिल्लक आहे आणि धाव फलक इतकं झपाट्याने वाढलं गेले ना, धाव फलक पोहोचलं गेलंय तर 25 या धाव संख्येवर. 25 धावा आतापर्यंत लागले गेले तर 3 ओव्हरची मॅच पाहायला मिळते. नवीन चेंडू पाहायला मिळत आहेत. तर कुठेतरी सुरुवात जी कुणालाने केली होती ना, ते अंत मात्र करत असताना आपण त्याला पाहतोय. पुढे चेंडू हलकट कट केलंय. नक्की स्ट्राईक आपल्याकडे ठेवण्याचा इथे प्रयत्न असेल, कारण की इथून पुढे जितके चेंडू मात्र इथे फेस करील कुणाल, तितके धावा मात्र बॅटमधून कमवण्याचं त्याचं इथून निर्धार असणार आहे. ओव्हर क्रमांक 2 होते इथे समाप्त. या 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धाव संख्या धाव फलकावर पोहोचली गेली आहे, ती मात्र 26 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. तर चला स्पीडअप करायचं मित्रांनो. ओव्हर क्रमांक 3 साठी आपण निखिलला पाहतोय. इथून पुढे उर्वरित 6 चेंडू असणार आहेत आणि या 6 चेंडू हाताळण्यासाठी आपण गोलंदाज मार्कवर बॉलिंग ट्रॅकवर निखिलला पाहतोय. नक्कीच शेवटचं षटक म्हटलं तर डेटवर म्हटलं जातं. नक्कीच आपण त्याला मराठीमध्ये म्हणतो हाणामारीचं षटक. म्हणजे की काय, या षटकामध्ये आपल्याला फक्त उचल बॅट मार फटका असंच पाहायला मिळतं. परंतु इथे काय होईल ते येणारे 6 चेंडू सांगून जातील. कुणाल स्ट्राईक रेट पाहायला मिळतोय. आतापर्यंत 6 चेंडू फेस केलेत, 22 धावा त्याच्या माध्यमातून इथे मात्र पाहायला गेल्यात. आता मात्र सुरेख चेंडू टाकला गेला. नक्कीच पूर्णपणे बॅटरला जज केलं गेलं, त्या अनुषंगाने इथे चेंडू टाकला गेला आणि पाहता पाहता थोडासा स्लोवर चेंडू हाताळला गेला. बॅट आधी विरली गेली, त्यानंतर बॉल रिलीज झाला आणि हा चेंडू पहिला चेंडू येतोय डॉट बॉल. पहिला चेंडू डॉट बॉल पाहायला मिळतोय आणि काय सुरेख कामगिरी करतोय गोलंदाज. परंतु फलंदाज सुद्धा सांगतोय मी सुद्धा कमी नाहीये. नक्कीच स्लॉट मध्ये चेंडू होता, त्याला भिडकावून दिला सीमारेषे पार आणि हा येतोय पुन्हा एकदा दर्जेदार षटकार. तर नक्की 2 चेंडू टाकले गेले, 6 धावा त्याच्या माध्यमातून खर्च केल्या गेल्यात. आतापर्यंत बघायचं झालं तर 32 धावा या धाव फलकावर लागल्या गेल्यात. पुढील चेंडू फटका सुरेख आहे, शिडीत सज्ज असेल परंतु चेंडू अडवला जातोय. 1 धाव पूर्ण, दुसरे धावेचा इथे प्रयत्न होतोय आणि 2 धावा इथे यशस्वीरित्या पूर्ण केल्या गेल्यात. गुड रनिंग बिटवीन द विकेट दोघांमध्ये पाहायला मिळतंय. चांगलं तालमेल पाहायला मिळतात, दोघांमध्ये चांगलं कॉर्डिनेशन पाहायला मिळतोय आणि पाहता पाहता या डबलने धाव फलक पोहोचलं गेलंय ते मात्र 34 या संख्येवर. पुढे चेंडू पाहूयात. फटका सुरेख आहे. नक्कीच स्लॉट पुढे चेंडू होता, त्याला पाठवून दिला सीमारेषे पार आणि हा येतोय दर्जेदार षटकार. पुढे चेंडू पाहूयात. आता मात्र पुन्हा एकदा चेंडू स्लॉट मध्ये होता, त्याला पुन्हा एकदा पार केलाय पार्किंग प्लॉट मध्ये. कुणाल थांबायचं नाव घेत नाहीये. बॅक टू बॅक षटकार लागू आहेत. धाव संख्या या 6 धावेनं भरकन वाढली जाते. धाव संख्या धाव फलकावर पाहायला मिळते ती 2 गड्यांच्या मोबदल्यात 40 धावा. 46 धावा धाव फलकावर पाहायला मिळतात आणि वैयक्तिक 10 चेंडू आणि 36 धाव्यांवर खेळी करताना आपण कुणालला पाहतोय. नक्कीच दहीगाव संघाचा खेळाडू आहे आणि या खेळाडू कक्षामध्ये नक्कीच अजयच्या फेसवर स्माइल पाहायला मिळतोय, कारण की चांगली बॅटिंग करताना त्याला नक्कीच पाहत मिळतोय आणि एक आनंदमय वातावरण त्या खेळाडू कक्षामध्ये नक्कीच इथे निर्माण झालाय. पुढे चेंडू पुन्हा एकदा खेचून मारलाय. थांबेल ते नाव कुणाल कोणतं. हा दिलाय बॅक टू बॅक तिसरा षटकार सीमारेषे पार दर्जेदार 6 धावांसाठी षटकार. बॉलिंग केली परंतु थोडासा मार खाल्ल्यामुळे धाव संख्या
खूप मोठ्या प्रमाणात पोहोचली गेली, परंतु आपण आता पाहतोय गौरव याला त्यांनी सुद्धा चांगली बॉलिंग केली, त्याच्या माध्यमातून सुद्धा चांगलं षटक हाताळलं गेलं होतं, परंतु धावसंख्या पोहोचली गेली ती म्हणजेच 52. या धावसंख्येवर 53 धावांचं लक्ष्य पार करण्यासाठी ती जोडी पुन्हा एकदा आपण मैदानात पाहतोय. तर मात्र 18 चेंडू आणि इथून पुढे जिंकण्यासाठी 53 धावांची गरज आहे आणि ते लक्ष्य पार करण्यासाठी आपण स्ट्राईक एंडला पाहतोय गौरव्याला, नॉन स्ट्राईकला आपण पाहतोय, स्ट्राईक एंडला आपण अक्षयला पाहतोय, नॉन स्ट्राईकला आपण गौरवला पाहतोय आणि बॉलिंग मार्कवर आपण पाहतोय तारा. दोघांना खूप साऱ्या शुभेच्छा. मॅचमध्ये सुरुवात 3, 2, 1 शो द गुड गेम. दोघांना खूप साऱ्या शुभेच्छा. मॅचला होती इथून मात्र सुरुवात. हाफ ट्रॅकर चेंडू होता, पहिला चेंडू मिस टाइम स्ट्रोक पाहायला मिळतोय. फिल्डर सज्ज असेल, कव्हर मध्ये हा झेल टिपला गेलाय आणि पहिल्या चेंडूवर मात्र गडी बाद करण्यामध्ये यश मिळालंय ते गोलंदाज तारा याला. पहिल्या चेंडूवर इथे गडी बाद झाला आणि नक्कीच इथून मध्ये परतावं लागलं ते फलंदाज अक्षय याला, कारण की इथून पुढे 18 चेंडू आणि 53 धावांची गरज होती. त्या अनुषंगाने चांगला मोठा फटका खेळण्याचा त्यांच्या माध्यमातून प्रयत्न केला गेला होता, परंतु काय घडलं, नक्कीच मिस टाइम स्ट्रोक पाहायला मिळाला. कव्हर मध्ये तिथे झेल टिपला गेला आणि परतावं लागलं ते फलंदाज अक्षय याला. न्यू बॅटर एंटर झालाय, निखिल आलाय. 17 चेंडू 53 धावांची गरज. बॉलिंग मार्कवर आपण ताराला पाहतोय, चांगल्याशी बॉलिंग ऍक्शन, परंतु आता लाईन चेक करावी लागेल, लेन चेक करावी लागेल. पंच वळतायत आणि सांगतायत की व्हाईट चेंडू आहे. अतिरिक्त धावेमध्ये इथे भर पडली जाते, एक्स्ट्राच मध्ये भर पडली जाते आणि पाहता पाहता ह्या एक्स्ट्राने संघाचं मात्र इथे खातं ओपन होत आहे, अकाउंट ओपन असं पाहायला मिळतोय. धाव संख्या स्कोरबोर्ड पोहोचला गेलाय ते एका गड्याच्या मोबदल्यात 1 धावेवर. 17 चेंडू 52 धावा. पुढे चेंडू आता मात्र नक्कीच थोडासा चेंडू उजव्या एष्टीच्या खूपच बाहेर पाहायला मिळतोय, कारण की पंच सांगतात की हा व्हाईट चेंडू आहे. पुन्हा एकदा अतिरिक्त धावेमध्ये भर पडली जाते. पहिल्या चेंडूवर जरी गडी बाद केला असेल ना तरी थोडंसं दडपणात आपण ताराला पाहतोय, कारण की आता मात्र समीकरण घडलंय ते 51 धावाची गरज आहे. 17 चेंडू आणि 51 धावांची गरज आहे. थोडंसं दडपण मला तरी वाटतं इथून पुढे बॅटर्सवर असणार आहे, परंतु गोलंदाज काहीतरी वेगळं करायला जातोय आणि त्याचा उपयोग मात्र बॅटरला होतोय. हलकट कट केले, सेन्सिबल क्रिकेट दाखवला गेले. थोडासा मिस टाइम स्ट्रोक पाहायला मिळतोय आणि इथे बघायचं झालं तर फंबल होत असताना मिसफील्डच्या माध्यमातून 2 धावा इथे यशस्वीरित्या पूर्ण केल्या गेल्यात. या 2 धावेनं धावफलक 2 ने हलकं पुढे जात आहे. धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते ती एका गड्याच्या मोबदल्यात 4 धावा. षटकातील पुढील चेंडू नक्कीच पहिली ओव्हर पाहतोय, स्लोवरचं पहिले षटक पाहतोय. तारा मागस्थ असेल, बॉलिंग ट्रॅकवर पाहायला मिळतोय. आता मात्र पुन्हा एकदा बॅक टू बॅक इथं तिसरा व्हाईट पाहायला मिळतोय. जरी दुसरा चेंडू 2 धावांसाठी असेल ना तरी पुन्हा एकदा व्हाईटची जी लाईन आहे ती मात्र पूर्णपणे ते त्याच पद्धतीने ठेवलेली आपण बॉलरला पाहतोय तारा याला, कारण की ज्या प्रकारे पहिला चेंडू टाकला गेला होता त्याच प्रकारे चेंडू हाताळण्याचा प्रयत्न करतोय, परंतु जी लाईन आणि लेंथ ती मिळत नाहीये आणि पाहता पाहता वारंवार एक्स्ट्रा मध्ये भर पडली जाते. धावसंख्या पोहोचली गेली आहे ती 5 या धावसंख्येवर. हलकट कट केलंय, फुलटॉस चेंडू होता, मेजवानी होती, परंतु कुणाल तिथे सज्ज असेल. थोडंसं फंबल होताना पाहायला मिळतोय आणि अतिरिक्त 1 धाव धावून काढली गेली आहे. एकूण 2 धावा असतील. या 2 धावेनं अक्षय वाघेने जर कॅच पकडली तर आदरणीय डॉक्टर भुईर यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आहे. थँक्यू सो मच सर. तर जाऊया पुन्हा एकदा मॅच मध्ये. 7 धावा धावफलकावर पाहायला मिळतात 1 गडेच्या मोबदल्यात. पुढील चेंडू
आता मात्र सुरेख चेंडू पाहायला मिळतोय. निधा चेंडू आला आणि पाहता पाहता धाव फलक ठप्प झालंय ते 7 या धाव संख्येवर. नक्कीच डॉट बॉल आल्यानंतर 4 चेंडू टाकले गेले. 4 चेंडूंमध्ये आतापर्यंत 7 धावेंवर रोखलं गेलंय. पुढील चेंडू फुलटॉस चेंडू नक्कीच खोलवा टप्प्याचा चेंडू होता, परंतु हेलिकॉप्टर उडवण्याचा इथे प्रयत्न केला गेला होता. बॅटची लिडिंग येत लागली, चेंडू सर्कल मध्येच अडवला गेला आणि एक चिकी सिंगल इथे मात्र एक सिंगल धाव इथे पूर्ण केली गेली आहे आणि सिंगलनं धाव फलक पोचलं गेले ते 5 चेंडूंनंतर 8 या धाव संख्येवर. पुढील चेंडू आता मात्र हलकत मोठा फटका घेण्याचा प्रयत्न केला गेला. ओव्हर क्रमांक पहिली इथे होते समाप्ती. या पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धाव संख्या धाव फलकावर पाहायला मिळते ती एका गड्याच्या मोबदल्यात 8 धावा. 8 धावा धाव फलकावर लागल्या गेल्या. समीकरण उरलंय 12 चेंडू आणि 45 धाव्यांची गरज आहे. बारा चेंडू 45 धाव्यांची गरज आणि ते पार करण्यासाठी नक्कीच आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅकवर अजय आलाय आणि आता आजच्या दिवसामध्ये अजयने चांगली कामगिरी केली आहे. नक्कीच ह्या मॅच मध्ये बॅटिंग करत असताना थोडंसं लवकर त्याला परतावं लागलं, परंतु पूर्णपणे धुरा सांभाळली ती कुणाल यानं. एक मोठी धाव संख्या त्याच्या माध्यमातून उभी राहिली. वैयक्तिक 42 धावा त्याच्या ह्या मॅच मध्ये त्याच्या नावावर राहिल्या गेल्यात. तर इथून पुढे जर त्या धावा रोखायच्या असतील तर मात्र अजय याला चांगली बॉलिंग करणं तितकंच महत्त्वाचं राहणार आहे. परंतु विसरून चालणार नाही मित्रांनो गौरव आणि निखिल याला, कारण की इथून पुढे त्या धावा चेस करण्यासाठी सुद्धा यांना प्रयत्न करणं महत्त्वाचं आहे. फटका सुरेख आहे, स्टँड अँड डिलिव्हर, चेंडू भिडकावून दिलाय सीमारेषे पार. हा येतोय दर्जेदार षटकार. अजयच्या बॉलिंगवर पहिल्या चेंडूवर पहिलाच फटका लगावला सीमारेषे पार 6 धावेंसाठी आणि त्या 6 धावेनं धाव फलक पोचलं गेलंय 14 या धाव संख्येवर. पुढील चेंडू पुन्हा फटका सुरेख आहे. फिल्डर राहुल तिथं पाहतोय, थोडस पंबल होताना पाहायला मिळतोय. कॅच होती इथे ड्रॉप आणि पाहता पाहता इथे एक धाव धावून काढली गेली आहे. एका धावेनं धाव फलक सहजरित्या पूर्ण सरसावतय. धाव संख्या धाव फलकावर पोहोचली गेली आहे 15 या धाव संख्येवर. इथून पुढे जिंकण्यासाठी 10 चेंडू आणि 38 धाव्यांची गरज आहे. पुढील चेंडू पुन्हा एकदा स्टँड अँड डिलिव्हर, पुन्हा एकदा डिस्पॅच केलाय सीमारेषे पार. हा येतोय दर्जेदार षटकार. आपण स्कोअरबोर्ड पाहू शकता 21 या संख्येवर पोहोचलं गेलंय. एक गडी बाद झालाय. इथून पुढे 3 चेंडू अजून टाकायचे आहेत आणि समीकरण उरलंय ते जिंकण्यासाठी 9 चेंडू आणि 32 धाव्यांची गरज आहे. चला थोडं स्पीडअप करायचं आहे मित्रांनो. 9 चेंडू आणि जिंकण्यासाठी 32 धाव्यांची गरज आहे. अजय मार्गस्थ असेल गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळतोय. हाफ ट्रॅकर चेंडू होता. नक्कीच परभणी इथे म्हटलीच पाहायला मिळत होती, परंतु इथे लाईन चेक केली तर पंच सांगतात की हा व्हाईट चेंडू आहे. अतिरिक्त धावेमध्ये इथे भर पडली जाते, कारण की इथून पुढे 9 चेंडू 32 धाव्यांची गरज होती. समीकरण पुन्हा एकदा बदलतंय. 9 चेंडू आणि 31 धाव्यांची गरज आहे. तर चांगली बॉलिंग करणं इथून पुढे महत्त्वाचं राहणार आहे.
फटका सुरेख आहे. इथे मात्र मिस टाइम स्ट्रोक पाहायला मिळतोय आणि इथे मात्र पुन्हा एकदा झेल सुटते राहुल. त्याच्या माध्यमातून दुसरा झेल सोडला गेलाय. पुन्हा एकदा जीवदान मिळतंय ते मात्र फलंदाज गौरव याला. या 2 धावा धावून काढल्या गेल्या. 2 धावेनं धाव फलक पोहोचलं गेले. धावसंख्या धाव फलकर पोहोचली गेली आहे ती 24 या धावसंख्येवर. 4 चेंडू 24 धाव फलक पाहायला मिळते आणि इथून पुढे 8 चेंडू आणि 29 धावेची गरज आहे. नक्कीच तेच तर चेंडू टाकला गेला होता. एक्स्ट्रा चेंडू अडवला गेला. समीकरण पुन्हा एकदा बदलतंय. जिंकण्यासाठी 7 चेंडू आणि 29 धावेंची गरज आहे. 7 बॉल 29 धावा म्हणजेच 5 षटकार इथून पुढे मात्र लगावे लागणार आहेत ते गौरव आणि निखिल याला. पुढील चेंडू मिस टाइम स्ट्रोक पाहायला मिळतोय. चेंडू जातोय नो मॅन्स लँड मध्ये पडला जातोय. त्याच्यानंतर चेंडू फेकी होईपर्यंत दुसरी धाव घेत असताना इथे मात्र विकेट सॅक्रिफाईस होते आणि परतावं लागतंय ते फलंदाज गौरव याला. तर नक्कीच नेक्स्ट मॅच म्हणजे आपण म्हणतो त्याला फायनल मॅच तर ती 2 ओव्हरची राहणार आहे. याची संघाने नोंद घ्यायची आहे. नक्कीच बिरवाडी संघ त्या समवेत पाहूयात कोणता संघ खेळणार आहे. तर विनंती असेल दोन्ही कॅप्टन्सला की पुढील मॅच ही 2 ओव्हरची राहणार याची नोंद घ्यायची आहे. सहा चेंडू आणि 28 धावेंची गरज. पहिला चेंडू आल्या आल्या पहिल्या चेंडूवर भिडकावून दिलाय. स्टँड अँड डिलिव्हर डिस्पॅच केलाय सीमारेषे पार आणि हा येतोय ह्यूज अँड हँडसम 6 धावेंसाठी षटकार. समीकरण 5 चेंडू आणि 22 धावेंची गरज आहे. पुन्हा एकदा फटका सुरेख आहे. फिल्डर तिथे सज्ज असेल. अजयला पाहतोय. नक्कीच चेंडू अडवला जातोय. त्यावर 2 धावा मात्र धावून काढल्या जात आहेत. इथून पुढे जिंकण्यासाठी 4 चेंडू आणि 20 धावेंची गरज आहे. म्हणजेच 4 चेंडूमध्ये 4 मोठे फटके मारणं हे महत्वाचं राहणार आहे ते दोन्ही बॅटर्ससाठी. समीरला पाहतोय शेवटचे षटक हाताळताना. आता मात्र नक्कीच आता मोठा फटका खेळण्याच्या नादामध्ये पूर्णपणे बेट झालेला चेंडू पाहायला मिळते. डॉट बॉल आलाय आणि इथून पुढे नक्कीच 3 चेंडू आणि 20 धावेची गरज आहे. कुठेतरी सामना बघायचं झालं तर झुकला गेलाय तो दहीगाव या संघासमोर. मिस टाइम स्ट्रोक असेल. फिल्डर तिथे सज्ज असेल परंतु पाहूया चेंडू अडवला जाईल का. एकच धाव असेल आणि इथून पुढे जिंकण्यासाठी मात्र 2 चेंडू आणि 19 धावेंची गरज आहे. आता मात्र स्टँड अँड डिलिव्हर फटका पाहायला मिळतोय सीमारेषे पार. नक्कीच हा फटका जर थोडासा लवकर आला असता कुठेतरी मॅच ऑन असताना आपण पाहायला मिळाली असती. परंतु इथे काय घडलं अतिशय सामना पूर्णपणे दहीगाव संघाच्या बाजूने झुकल्यानंतर हा षटकार लगवला गेलाय आणि इथून पुढे जिंकण्यासाठी 1 चेंडू आणि 13 धावा. फटका सुरेख आहे परंतु चेंडू जातोय. फिल्ड सज्ज असेल आणि इथून मात्र विजयी झालाय तो दहीगाव संघ.